काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं। ठाण्याच्या कोर्टनाका येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे निषेध आंदोलन केलं। यावेळी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्यांचे दहन करून रोष व्यक्त करण्यात आला। तसेच जोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना महिला आघाडीने राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला आहे। अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटानेही राहुल गांधींचा निषेध केला आहे। संविधानाने दिलेले आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची आहे। राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावरती बेताल वक्तव्य करून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत। अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचे शिवसेना महिला आघाडीने म्हटलं आहे। तेव्हा राहुल गांधींनी आपले वक्तव्य मागे घेऊन देशवासियांची माफी मागावी, अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला। यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, उमेश पाटील, सुधीर कोकाटे यांसह इतर महिला आघाडीच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते होते। लोकसभेमध्ये संविधान बदलणार, बाबासाहेबांचं संविधान बदलणारी ओरड करणारी ही काँग्रेस, राहुल गांधी त्यांचं खरं रूप आता जनतेसमोर, या देशासमोर आलेलं आहे। नेहमी परदेशात जायचं आणि देशाचा अपमान करायचा हे वारंवार आम्ही सहन करून घेणार नाही आणि आम्ही शिवसैनिक त्यांना असं परत कृत्य केलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। हा निर्वाणीचा इशारा आम्ही शिवसैनिक देण्यासाठी आज इथे आम्ही उपस्थित आहोत। तुम्ही नेहमी जाता आमच्या हिंदुस्थानचा अपमान करता। तुम्हाला सरकारविरुद्ध जे बोलायचं, या देशामध्ये बोलण्याची तुमची हिंमत नाही का? तुम्ही त्यासाठी तुम्हाला परदेशात जावं लागतं आणि आपल्या हिंदुस्थानचा अपमान करता। परत पुन्हा हे आम्ही सहन करून घेणार नाही आहे। आणि बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचं काम पहिल्यांदा पण काँग्रेसने केलं आहे आणि आत्तासुद्धा खरं स्वरूप ह्या राहुल गांधीचं ह्या जनतेसमोर, देशासमोर आलेलं आहे। आणि खरं आरक्षण बदली कोण करत असेल तर राहुल गांधी आणि राहुल गांधींची काँग्रेस करते। म्हणून सर्व जनतेने यामधून सावध राहिलं पाहिजे आणि पुन्हा असं कृत्य केलं तर शिवसैनिक त्यांच्या स्टाईलने त्यांना चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही।